नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या गावठाणाचा प्रश्न जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाली काढणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भेट दिली। सपत्नीक त्यांनी मंदिरात पूजा अर्चा केली। यावेळी ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधत असताना गावठाणचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास आराखड्यातील प्रमुख अडथळा असलेल्या गावठाण प्रश्न जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडवला जाईल। त्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली जाईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न निकाली काढणारच अशी ग्वाही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली। श्री क्षेत्र महाबळेश्वर व परिसराचे धार्मिक, आध्यात्मिक व पौराणिक महत्त्व सर्व दूर पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। आबापुरी वर्णे येथे श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या नवीन विश्वस्तांची निवड, स्वीकारला पदभार। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आबापुरी वर्णे तालुका सातारा येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली आहे। नवीन विश्वस्तांनी रविवारी सकाळी 11:30 वाजता पदभार स्वीकारला आहे। पुण्याच्या धर्मादाय सह आयुक्तांनी कायदेशीर पद्धतीने मागवलेल्या अर्जदारांतून मुलाखतीद्वारे नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली आहे। त्यातून रामचंद्र दत्तात्रय पवार, भाऊसाहेब शामराव पवार, मानसिंग बाबुराव काळंगे, अशोककुमार तानाजी काळंगे, सूर्यकांत संपतराव पवार, शशिकांत बाळकृष्ण पवार, विकास कुंडलिक काळंगे, हेमंत चंद्रकांत पवार व भैरवनाथ अरविंद कुदळे पुजारी यांची निवड करण्यात आली। नवीन विश्वस्तांचे देवस्थानचे शिवकळा अधिकारी श्री प्रकाश कुलकर्णी यांनी स्वागत केले। येत्या कार्यकालात देवस्थानचा सर्वांगीण विकास करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही नवीन विश्वस्त समितीतर्फे देण्यात आली। विविध उत्सवांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना पाणी, स्वच्छतागृहे तसेच इतर सर्व भौतिक सुविधा देण्यास नवीन विश्वस्त मंडळ कटिबद्ध राहील असेही नमूद करण्यात आले। ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मानकरी, चाकर व सर्व भाविक यांच्या समन्वयातून यापुढील कारभार चालवला जाईल असे नवनियुक्त विश्वस्तांनी सांगितले। नवीन विश्वस्तांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे। प्रत्येक गाव पाणीदार बनवण्याचे स्वप्न, नामदार महेश शिंदे। शिरडोन येथे वसना नदीत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यात जलपूजन। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव पाणीदार बनवण्याचे स्वप्न आहे। प्रत्येक गावात पाण्याची उपलब्धता करून देणार आहे। पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती पाण्याचा प्रश्न सोडवणे यासाठी सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। नामदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून शिरडोन येथे वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाण्याचा साठा झाला आहे। नामदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रविवारी सकाळी 11 वाजता जलपूजन करण्यात आले। त्याप्रसंगी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, संजय साळुंखे, राजेंद्र साळुंखे, जवानसिंग घोरपडे, शेखर कदम, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मदन काका घोरपडे, सरपंच संदीप साळुंखे, भरत पवार, संतोष घोरपडे, विलास घोरपडे, संजय साळुंखे, शिवाजी साळुंखे, अविनाश बोधे, संजय गुजर, दीपक चव्हाण, ग्रामसेविका श्रीमती तृप्ती जाधव, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे संचालक नामदार महेशदादा शिंदे साहेब, युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते। शिरडोन गावाने नेहमीच विकासाच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे। ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चांगले सहकार्य केले। या गावासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही। कोरेगाव शहराप्रमाणेच शिरडोनमध्ये विकास कामे केली जातील अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली। मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ उपस्थित होत्या। बोरीव परिसरातील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची मनोजदादा घोरपडे यांनी केली पाहणी। प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। बोरीव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांनी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। यावेळी महसूल, ग्रामविकास, शिक्षण विभागाशी निगडीत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधत लवकरात लवकर उपाययोजना करण्याबाबत सूचित केले। बोरीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व परिसरातील घरावरील पत्रे उडून गेले असून पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून लवकरात लवकर मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या जातील असेही घोरपडे यांनी सूचित केले। भाजपचे पदाधिकारी देवराज देशमुख, माजी सरपंच सुनीता पोळ, सय्यद
सरपंच राजेंद्र पुजारी, उपसरपंच प्रमिला पोळ, ग्रामपंचायत सदस्य संगीता पोळ, सुनीता पुजारी, बाळू पोळ, सुनील पोळ, मुख्याध्यापक कानडे, भोसले, श्रीरंग देशमुख, श्रीरंग पोळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मनोजदादा घोरपडे यांनी देवराज देशमुख यांच्याकडून सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली.